हॅलो नमस्कार, वेलकम टू प्रतिनिधी. ब्रेनस्टॉर्मिंग टेस्ट सिरीज इकॉनॉमिक्सची कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी प्रिलिमसाठी. आता टेस्ट सिरीज का जॉईन करावी? मी मागे वन डेचं पण ज्या वेळेला ते इंट्रोडक्शन घेतलं ना, तेव्हा तुम्हाला पहिल्यांदाच क्लिअरिटी दिली होती की कुठलीही एखादी बॅच घेताना, एखादा इनिशिएटिव्ह तुम्ही ज्यावेळेला जॉईन करता पैसे भरून, त्यातून काय आउटपुट मिळणार आहे ह्याची क्लिअरिटी तुम्हाला अगोदरच मिळाली पाहिजे. मी प्रत्येक वेळेला जेही काही लॉन्च करतो त्याच्या आधी विद्यार्थ्यांना त्याच्यात काय मिळणार आहे हे आधी सांगतो. त्याचं कारण आहे, इफ यू आर कम्फर्टेबल, तुम्हाला जर असं वाटलं की यस ओके हे माझ्यासाठी आहे आणि परीक्षेला मॅच होतं आहे, देन अँड देन ओनली तुम्ही ही बॅच परचेस करा. अदरवाईज तुम्ही डिसाईड करा करायची नाही करायची, इट्स युअर चॉईस. सो सेम तसंच आपली टेस्ट सिरीज जी आहे, तुम्ही इतरही तुमच्या सिनियरला किंवा मित्राला कोणाला ते विचारा आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घ्या. त्याची इन्फॉर्मेशन ही तुम्हाला द्यायची आहे, ती या अँगलनी की आपल्या टेस्टचे जे प्रश्न आहेत, क्वेश्चन आहेत, ऑप्शन आहेत, हे नेमके कसे फ्रेम होतात. मला वाटलं म्हणून मी काहीतरी उगाच ट्रॅप टाकला, तुम्हाला मार्क्स येऊ द्यायचे नाहीत, किंवा कुठून तरी असा प्रश्न टाकला की तुम्ही वाचलंच नाही, आउट ऑफ सोर्स सगळं चाललाय कार्यक्रम, असं काही आहे का? याच्या उलट ही बरोबर आयोगाला मॅच होण्यासारखं आहे. की बरोबर टेस्टचे काही प्रश्न हे कम्प्लिटली रिफ्लेक्ट होत आहेत, पॅटर्न रिफ्लेक्ट होतोय. आणि मग हे सगळं इथं सांगताना मी नाही म्हणत की आयोग आपल्या टेस्टला फॉलो करतो, आपल्या पॅटर्नला फॉलो करतो. मी उलट ऑन रेकॉर्ड आधी सांगितलं, आत्ताही सांगतोय, आयोग आपल्याला नाही फॉलो करत, आपण आयोगाला फॉलो करतो. म्हणजे मी आयोगाला फॉलो करतोय. आयोगाचे प्रश्न आत्तापर्यंत झालेला सगळा पेपर, PYQ, त्याचे सिलेबस, त्याचे टॉपिक्स इन डिटेल जेवढं ॲनालिसिस करता येईल मी तेवढं ॲनालिसिस केलेलं आहे इन डिटेल. आणि त्याच्या बेसिसवर मग काही पॅटर्न, काही कीवर्ड्स, काही टॉपिक, सब पॉईंट्स हे मी बाजूला काढून त्याच्या आधारावर क्वेश्चन फ्रेम करतो. सो म्हणून बऱ्याच वेळा मागच्या तुम्ही परीक्षा झाल्यात की आपल्या टेलिग्राम चॅनलवर रिफ्लेक्शनचे इमेजेस पडत असतात. म्हणजे नॉट अ जोक, आता राज्यसेवा झाली आहे, नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार सुद्धा तो आकडा 15+ आहे. म्हणजे कोर इकॉनॉमिक्स प्लस योजना प्लस करंट, थोडा पॉलिटी अँगल, लोकसंख्या असे मिळून म्हणतो मी 15+. म्हणजे तो आकडा 18च्या आसपास जातो. नॉट अ जोक. एवढ्या याच्यात सुद्धा आपलं मटेरियल तुम्हाला रिफ्लेक्ट झालेलं दिसत असेल तर तुम्ही विचार करा आता. आणि प्रत्येक वेळेला शिक्कामोर्तब झालेलं आहे. ठीक आहे. सो आता आपल्याला या टेस्टमध्ये कंबाईनसाठी आत्तापर्यंत झालेल्या आयोगाच्या PYQचा बेस घेऊन काय काय करता येईल ते मी तुम्हाला सांगतो, जे मी केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट येतो, विद्यार्थ्यांना मार्क का नाही येत इकॉनॉमिक्समध्ये. एक तर पहिला मुद्दा येतो, तुमची रीडिंग कमी आहे, अभ्यासच नाही ना, वाचनच नाही आहे, त्यामुळे मार्क कमी येणार, पहिला मुद्दा. पण मग बाकीचे म्हणतात सर आम्ही अभ्यास केला ना, भरपूर रीडिंग केलेली आहे, एक पुस्तक 2 वेळा वाचलं किंवा एकाच विषयाला 2-2 पुस्तक वाचलेत, म्हणजे ही स्टेज एकाने पार केली तरी मार्क येत नाही. तर प्रॉब्लेम काय? नुसतंच वाचन आहे तुमचं, अंडरस्टँडिंग नाही आहे. प्रॉब्लेम नीट समजून घ्या बरं का. परत सांगतो, हा व्हिडिओ थोडा मोठा होईल, लेंदी होईल, पण आत्तापर्यंत ज्या गोष्टी आपण समजून नाही घेतल्या ना त्याचे परिणाम भोगतोय आपण. 4-5 वर्ष 6 वर्ष लागत आहेत, प्रिलिमच नाही, प्रिलिम निघाली तर मेन्स फेल. तर इथं नीट समजून घ्या की टेस्ट सिरीज म्हणजे नेमकी काय आणि त्या MCQ मधून आपण काय घेतलं पाहिजे, आणि त्या दर्जाचे MCQ आपण जर फेस केलेत तर आपल्यात नक्कीच इम्प्रूव्हमेंट होते. म्हणजे एक तर रीडिंग नसल्यामुळे मार्क कमी येतात, पण बऱ्याच जणांची रीडिंग चांगली आहे तर प्रॉब्लेम कुठे येतो? अंडरस्टँडिंग नाही, नीट समजत नाही. तू 1 नाही 2 नाही, अरे तू 10 वेळा पुस्तक वाचलं पण समजूनच नाही घेतलं, अंडरस्टँडिंग कमी आहे. म्हणून हा सेकंड फॅक्टर आला की मार्क कमी येण्याचा. अंडरस्टँडिंग किंवा कन्सेप्टच क्लिअर नाहीत त्याचे, मार्क कमी येणार. बरं, आता रीडिंग पण काही विद्यार्थ्यांनी चांगली केली, काही विद्यार्थी नाही सर आम्हाला अंडरस्टँडिंग पण चांगली आहे, कन्सेप्ट क्लिअर आहे, काय हरकत नाही. पण आता नुसत्या ज्या कन्सेप्ट क्लिअर आहेत ना त्या इंडिव्हिज्युअल लेवलला कन्सेप्ट क्लिअर आहेत. म्हणजेच काय तर एकतर सुपरफिशियल माहिती आहे, फिलिप्स वक्ररेषा हा आहे सर काहीतरी, ती महागाई संदर्भात का संदर्भात, किंवा लॅफर वक्ररेषा करा संदर्भात काहीतरी आहे, लॉरेन्झ वक्ररेषा काहीतरी आर्थिक विषमता संदर्भात आहे काहीतरी. म्हणजे माहिती ना क्लिअर आहे सर, वाचलंय, थोडं समजलं पण मला, पण ते सुपरफिशियल आहे. याच्यामुळे होतं काय? कन्फ्युजन. म्हणजे तुम्ही रीडिंग पण प्रॉपर केली, अंडरस्टँडिंग पण केली, कन्सेप्ट क्लिअर तुमच्या, पण पूर्ण क्लिअर नाहीत, म्हणजेच कन्फ्युजिंग माइंडमध्ये आहात, कन्फ्युजिंग स्टेटमध्ये आहात तुम्ही. म्हणजे तिथं काय गरजेचं आहे? आता परफेक्शन गरजेचं आहे. हे तुम्हाला आपल्या या ब्रेनस्टॉर्मिंग टेस्ट सिरीजमधून दिसून येईल. बऱ्याच जणांनी अभ्यास केल्यानंतर सुद्धा मार्क कमी येतात, प्रश्न चुकतात, कारण तुम्ही या स्टेजला आहात, हे कळायला पाहिजे. क्लिअर? म्हणजे नुसती कन्सेप्ट क्लिअर असूनही चालत नाही, तर ती काय पाहिजे? परफेक्ट क्लिअर पाहिजे. ही एक्झामची डिमांड आहे. तुम्हाला इथून पुढे कळलं. GDP GNP बद्दल पण आयोगाने कशा लेवलचे प्रश्न विचारलेत, वरवर माहिती असून चालत नाही. सो परफेक्शन. नेक्स्ट पुढे जाऊ. आता पुन्हा अजून मुद्दा येतो असा, हे झालं आधीचं कारण, कुठं चुकलो आपण, रीडिंग कमी, अंडरस्टँडिंग किंवा परफेक्शन, हा कन्क्लुजनचा पार्ट झाला. आफ्टर दॅट तुम्ही ज्यावेळेला टेस्टचे प्रश्न बघता कुठल्याही, तुमची अपेक्षा काय असते? स्ट्रेट फॉरवर्ड, सिम्पल, त्या टॉपिकवर प्रश्न, त्या सब टॉपिकवर प्रश्न फ्रेम झाला की तुम्हाला वाटतं यस सर माझं रिव्हिजन झालं त्या टॉपिकचं. म्हणजे सिम्पल आणि स्ट्रेट फॉरवर्ड असले की तुम्हाला मार्क येणारच, ही अशी अपेक्षा असते टेस्टच्या प्रश्नांबाबत. आणि डिस्कशनबद्दल सगळ्यात मोठा गैरसमज, सगळ्यात मोठा, टेस्टचं डिस्कशन विद्यार्थ्यांना कसं पाहिजे असतं? समजा काय 10 प्रश्न आहेत, 20 प्रश्न, जी काय संख्या असेल, आणि वेगवेगळ्या टॉपिकवर हे प्रश्न आहेत. सो आपण ज्या टॉपिकवर प्रश्न विचारला आहे त्या टॉपिकबाबत सगळ्या गोष्टी डिस्कशनमध्ये घेतल्या पाहिजेत. त्याची कन्सेप्ट, त्याची फॅक्ट्स, त्याची आजूबाजूची इन्फॉर्मेशन सगळं सांगून टाका सर. म्हणजे जे आपण कुठे घेतो? बॅचमध्ये. म्हणजे बॅचमध्ये पण कन्सेप्ट शिकतो, डेटा, इन्फॉर्मेशन, टेस्टमध्ये पण तेच घेतो, आणि मग दोन्हीकडे फायदा काय आणि फरक काय राहिला, आणि त्यातून आउटपुट काय मिळणार आहे? म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही आधी बॅचमध्ये किंवा पुस्तकात वाचल्या त्याच मी तुम्हाला डिस्कशनमध्ये सांगणार. वेगळं काय?
म्हणजे तिथे GDP झाला, इथे GDPवरच सांगणार. तिथं सांगणार 1949ला राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापना, इथे सांगणार 1949ला. RBIची स्थापना 1935ला सांगितली. भरमसाठ इन्फॉर्मेशन दिली. म्हणजे डिस्कशनमध्ये तुम्ही बॅच सारखं जर सगळी इन्फॉर्मेशन घेत असाल, अख्खा टॉपिकच क्लिअर करा सर आम्हाला असं जर म्हणत असाल तर तुमचं नुकसान आहे, आमचं नाही. ते सगळं सोपं आहे. आम्हाला प्रश्नाच्या संदर्भात तो टॉपिकच क्लिअर करून द्यायचा, जे की तुम्ही ऑलरेडी आधी केलेला आहे. आणि लक्षात घ्या, आपला हाच मुद्दा चुकतो. टेस्ट सिरीजचा उद्देश हा नेमका काय? त्या MCQ मधून तुम्हाला काय जज झालं पाहिजे. सो इथं टेस्ट साधा सिंपल क्वेश्चन असणं हे चुकीचं आहे. आणि टेस्टच्या डिस्कशनमधून तुम्हाला त्या क्वेश्चनमध्ये काय विचारलंय, क्वेश्चन ओरिएंटेड डिस्कशन नाही. तुम्ही काय म्हणताय सर टॉपिक ओरिएंटेड डिस्कशन झालं पाहिजे. इथं सगळ्यात मोठी चूक आहे. टॉपिक ओरिएंटेड नाही तर काय झालं पाहिजे, क्वेश्चन ओरिएंटेड डिस्कशन झालं पाहिजे. तो क्वेश्चन काय, त्याच्यातला कीवर्ड काय आहे, ऑप्शन कसे फ्रेम केलेले आहेत, किती क्लोज ऑप्शन आहेत, कुठं फिरवलेलं आहे, काय ट्रॅप आहे, शब्द ना शब्द, वाक्य ना वाक्य आयोग फिरवतं, एक अक्षर फिरवलं दाखवतो तुम्हाला मी. आता PYQ घेतलेलं पुढे, डोंट वरी. आता आपण हे जे डिस्कशन विथ PYQ करणार आहे. ज्याला लेंदी वाटत असेल त्यांनी स्किप केलं तरी चालतं हे सगळं हे. पण ॲक्च्युली टेस्ट सिरीज आणि क्वेश्चनची क्वालिटी, दर्जा हा काय आहे ना हे तुम्हाला लक्षात येईल तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग टेस्ट सिरीज जॉईन केल्यानंतर. मी वन डेमध्ये पण हे सांगितलं. वन डेचं पण तुम्ही लेक्चर बघा माझं ते इंट्रोडक्शनचं, त्यातही PYQ घेऊनच बोललेलं आहे. कारण तिथं सुद्धा माझी टीचिंग असणार ती कम्प्लिटली बेस्ड ऑन PYQ. आणि इथं सुद्धा एक ना एक प्रश्न, एक ऑप्शन सुद्धा मी फ्रेम करताना आयोगाच्या PYQचा आधार घेतलेला आहे. आणि मग इथं तेच सांगतोय की आपण टॉपिक ओरिएंटेड डिस्कशन नाही घेतलं पाहिजे, क्वेश्चन ओरिएंटेड घेतलं पाहिजे, जे की तुम्हाला आयोगाचा पॅटर्न अनलॉक करायला मदत होईल आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला अभ्यास करायला डायरेक्शन मिळेल. या पुढं आता अजून आता इथं बघा, ज्यांनी नीट अभ्यास केला आहे, सगळं झालं आहे, त्याला 4 प्रॉब्लेम्स मी फाइंड आउट केलेले आहेत. जनरली विद्यार्थ्यांना अभ्यास केलेला असून कुठले असू द्यात, त्याचा काय इश्यू येतो, आयोगामध्ये जो प्रश्न येतो त्यातला पहिला पॅटर्न. काही असे प्रश्न असतात सेपरेट इंडिव्हिज्युअल कन्सेप्टवर विचारले असतात आणि त्याचे ऑप्शन पण फार असे क्लोज ट्रिकी असे अजिबात नाहीत, सिंपल साधे. तर त्याला आपण ऑड ऑप्शन म्हणून हे प्रश्न तुम्हाला येतात, काहीच इश्यू नाही. म्हणजे मी उदाहरणार्थ असा प्रश्न विचारला की RBIची स्थापना कधी सांगा, तर मग त्यात 4 ऑप्शन असतात. एक असतं 1920, एक असतो 1950, एक असतो 1935. म्हणजे काय ऑड ऑप्शन आहेत, वेगळेच असेल, लगेच कळतं ना 1935 आहे. आणि इंडिव्हिज्युअल कन्सेप्टवर जर विचारला, समजा मी विचारलं की GDP संदर्भात काहीतरी आहे आणि खाली ऑप्शन डायरेक्ट त्याची डेफिनेशन आहे, काहीच प्रॉब्लेम नाही ना, तिथं कंपॅरिझन आहे ना, क्लोज ऑप्शन आहेत ना, ट्रिकी आहे, काहीच नाही. हा झाला एक पॅटर्न जिथं की आपल्याला असं वाटतं की पहिली स्टेज ही सर अंडरस्टँडिंग झाली, कन्सेप्ट क्लिअर आहेत आणि मग अशा कन्सेप्टच्या क्लिअरिटीवर हे असे प्रश्न सॉल्व्ह होतात. पण हा खूप साधा सिंपल प्रश्न झाला जो अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यांनाच येतो. ॲक्च्युली रिझल्ट आता इथून पुढे सुरू होतो. आता म्हणजे 15 पैकी आपण का 5-6 प्रश्न सर इझी येतात मला, तुला नाही सगळ्याच येत होते. ॲक्च्युली खरी लढाई तिथून सुरू होते. आता 8वा प्रश्न, 9वा प्रश्न, 10वा प्रश्न, जसं तो पुढे जाशील ना, आता 11, 12, 13व्या प्रश्नापर्यंत तिथं रिझल्ट डिसाईड होत असतो. त्यामुळे ह्याला काही कन्सिडर करू नका. नेक्स्ट आता आयोगाचे खरे प्रश्न इथून सुरू होतात. काही प्रश्न असे आहेत की ज्याचे ऑप्शन खूप क्लोज, व्हेरी क्लोज आणि सिमिलर वाटायला लागतात. परत विथ प्रूफ पुढे जायचं आहे आपल्याला, फक्त समजून घ्या काय ते. इथं गोंधळ होतो. आणि मग इथं बघा, ज्यांनी अभ्यास पण केला, रीड केलाय, अंडरस्टँड पण केलं, कन्सेप्ट क्लिअर आहे, पण पूर्ण कन्सेप्ट नीट प्रॉपर नाही, कन्फ्यूज स्टेटमध्ये असाल की आता मात्र इथं काय होतं, 4 ऑप्शनपैकी 2 ऑप्शन इलिमिनेट होतात, दोघांमध्ये अडकतात. झालं ना, मग आयोगाचा हेतू साध्य झाला ना. तुम्हाला 4 पैकी 2 ऑप्शन इलिमिनेट करायला इथपर्यंत 2 वर्ष वाया घातले का, आपण 3 वर्ष वाया घातले का, जे काय असेल तुमचा कालावधी देतो. म्हणजे हे इथं क्लोज ऑप्शन आले की प्रॉब्लेम येतो, हे लक्षात ठेवा. फक्त पुढे PYQचं उदाहरण सहित दाखवतो. नेक्स्ट रिलेटेड आणि पुढे आता अशा आयोगाचे काही प्रश्न आहेत. आता हे सगळं तुम्हाला कुठंच नाही भेटणार. हे क्रक्स आमच्या अनुभवाचा इतक्या वर्षाचा 10-12 वर्ष झाला आहे ना, त्याच्यातून हे सगळं PYQमधून बाहेर काढलेलं आहे की अशा प्रकारचे क्वेश्चन पॅटर्न आहेत. तिसरं आहे रिलेटेड आणि कंपॅरिझन केलेलं आहे. म्हणजे असा काही प्रश्न असतो की ज्याच्या खाली ऑप्शनमध्ये तुम्हाला जर विचारलं की इथं आयात आणि निर्यात ह्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कुठल्या संकल्पनेत केला जातो, तर मग खाली जे ऑप्शन आहेत ना, आता इथं ऑड ऑप्शन येत नाहीत, तर मग त्याच्यामध्ये येतात तुम्हाला GDP, GNP, मग NDP, NNP, मग सगळ्या संकल्पना ह्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात तिथं हे केलं जातं. पुन्हा तुम्हाला रिलेटेड किंवा कंपॅरिझन म्हणलं तर अजून एक येतं. हा एक प्रश्न येतो तुम्हाला, साधने, खालीपैकी कुठले साधनं राजकोषीय धोरणाचे आहेत. आणि मग खाली ऑप्शन काय तर माहिती आहे का, एक येतो कर, दुसरा येतो सार्वजनिक खर्च, तिसरा येतो CRR, चौथा येतो SLR. म्हणजे आता काय झालं तुमचं इथं रिलेटेड किंवा कंपॅरिझन झाले, त्याचे ऑप्शन एकमेकांचे रिलेटेड आहेत. विचारले कुठली राजकोषीय साधनं, पण ऑप्शनमध्ये मौद्रिक धोरणाची पण साधनं आहेत. आणि मग डिफरन्स बिटवीन मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरण झालं, हे इथं कंपॅरिझन आलं, रिलेटेड क्वेश्चन्स आले, ऑप्शन्स आले. लक्षात घ्या, हे तुम्हाला किती कळतंय झेपतंय मला आय डोंट नो, पण ही ॲक्च्युली डेप्थ आहे आणि हे PYQ ॲनालिसिस आहे. आणि ह्या सगळ्या PYQ ॲनालिसिसवर आपण क्वेश्चन फ्रेम करतोय. तुम्हाला जाणवत असेल, ज्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केली त्यांना काय असेल लेवलचा दर्जा, किती स्कोर कमी येतोय, त्याचा आधार काय आहे, ते सगळं तुम्हाला दिसेल इथं. नेक्स्ट लास्ट इंटरलिंकिंग किंवा इम्पॅक्ट ज्याला आपण म्हणतो. आता असे काही प्रश्न असतात, फॉर एक्झाम्पल
महागाई आणि कर. मग कुठला कर, ज्याला की आपण समजा इनडायरेक्ट टॅक्स म्हणू, इनडायरेक्ट टॅक्स जर वाढवला तर अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विषमता वाढते किंवा महागाई वाढते. आणि मग ही काय झाली, इंटरलिंक झाली. मी कर प्रणाली, टॅक्सेशन हा टॉपिक घेतला, त्याचा संबंध महागाईसोबत जोडला, त्याचा संबंध दारिद्र्यासोबत जोडला, बरोबर ना. आणि हे इम्पॅक्ट म्हणतो आपण त्याला, परिणाम. मग प्रत्यक्ष कर जर वाढवले, प्रत्यक्ष कराचे दर जर वाढवले तर अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल. आणि मग त्याच्यामध्ये काय होईल, अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचं प्रमाण वाढेल का, डिमांड वाढेल का, महागाई वाढेल का, मग हे कळतं का. हे असे ऑप्शन्स आहेत तुम्हाला, ह्याला म्हणायचं ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. मग एकूण सगळं जर बघितलात, पहिला कॅटेगरीचा पार्ट येतो हा सिम्पलवाला जो आपल्याला येतो, इथून आता हळूहळू तुम्हाला क्वेश्चन चुकण्याचं प्रमाण सुरू होतं. मग ते क्लोज ऑप्शन असलेले, रिलेटेड असलेलं आणि इंटरलिंकिंग असलेले. सो दिस इज ऑल अबाउट PYQ बेस. आता ह्याच्या पुढे जाऊ. डिस्कशनमध्ये तुम्हाला जे अपेक्षित आहे ना, बॅच सारखं झालं पाहिजे, सर अख्खा टॉपिकच क्लिअर करून द्या, भरमसाठ इन्फॉर्मेशन द्या, सर डेटा लिहून द्या, जो प्रश्न विचारला ना तुम्ही तो अख्खा टॉपिक तिथं उतरून द्या आम्हाला, मग समाधान वाटतं. आणि मग पुस्तकात पण तेच आहे, मी इथे तेच उतरून देणार का तुला. जे पुस्तकात आहे ऑलरेडी तीच इन्फॉर्मेशन इथे लिहून द्यायची किंवा तीच वाचायची. मग बॅचमध्ये काय केलं किंवा तुम्ही सेल्फ स्टडीमध्ये काय केलं, टेस्ट सिरीज ह्याच्यासाठी घेताय का तुम्ही. ॲक्च्युली इथं काय पाहिजे माहिती का तुम्हाला, जास्तीत जास्त क्वेश्चन पॅटर्नबद्दल डिस्कशन केलं पाहिजे आपण. तो प्रश्न कसा फ्रेम झाला, कुठला कीवर्ड आहे, कसा फिरवला आहे, त्याच्यानंतर कन्सेप्ट ॲप्लिकेशन कसं करायचं किंवा प्रश्न कसा विचारला जातो ह्याच्यावर आपण डिस्कस केलं पाहिजे. CRR वाढवला तर चलन पुरवठा कमी होतो का वाढतो, CRR कमी केला तर व्यापारी बँकेकडील चलन पुरवठा वाढतो का कमी होतो, हे ह्याच्यावर बोललो पाहिजे आपण. ना की इथं CRR अख्खं क्लिअर करून द्या, ना की अख्खा RBI टॉपिक इथं क्लिअर करून द्या. आणि मग आधी सेल्फ स्टडीमध्ये काय केलं आणि बॅचमध्ये काय केलं. ॲक्च्युली तुमचा लॉस आहे. मी म्हणलं ना, तुम्ही इथं जेवढं डिस्कशन घ्याल संपला विषय, तुम्ही आयोगाची लेवलच मॅच करू शकत नाही. म्हणजे आधी ही फक्त रिडिंगच केली, कन्सेप्टच समजून घेतल्यात, आधी ही फक्त इंटेकच केलं, त्याचं ॲप्लिकेशनच केलं नाही, जे की इथं करायला पाहिजे तुम्हाला. इम्पॉर्टंट कीवर्ड्सवर काय असतं महत्त्व, GDP आणि NDP किंवा GNP आणि NNP. आयोगाचा एक प्रश्न पुढे दाखवतो तुम्हाला. NNP हा GNP पेक्षा नेहमीच जास्त असतो. आता GNP मोठा का NNP मोठा, बरं कोण मोठा असतो पण ते नेहमीच जास्त असतो का मोठा असतो का, नेहमीच हा कीवर्ड विचार करा. मग असे इम्पॉर्टंट कीवर्ड्सवर तुम्ही खेळणार का, ह्याचं महत्त्व आहे का माहीत का. उगाच नाही सर GDP GNP कन्सेप्ट क्लिअर माझी, इथे मी तेच क्लिअर करतो, पण प्रश्न कसा फिरून आला, मग ह्याला तुम्ही तयार आहेत का. ट्रॅप इन द क्वेश्चन. किती छोट्या छोट्या गोष्टी आयोगाने फसवल्या तुम्हाला दाखवतो. आत्ता राज्यसेवेचा प्रश्न लांब कशाला, कंबाईन तर सोडून द्यावं. राज्यसेवा तो लोकसंख्येचा एक आहे काहीतरी, ॲक्च्युली तिथं 30 पाहिजे, दर 1030, पण त्या 30च्या पुढे आयोगाने पर्सेंटेजचं चिन्ह टाकलं, टक्के. मग 1000ला 30% म्हणजे 300 झालं, नाही 1000ला 30 आकडा कमी करायचा होता, विचार करा. सो ट्रॅप इन द क्वेश्चन, इम्पॉर्टंट कीवर्ड्स, म्हणजे हे सगळे ॲक्च्युली डिस्कशनचे पॅरामीटर असले पाहिजेत. आणि मग आता आपण ही सगळी टेस्ट सिरीज सिलेबस आणि PYQच्या आधारावर घेतली का, कारण डिमांड ऑफ द एक्झाम, डेप्थ, डिफिकल्टी लेवल आणि स्टुडंटचा माइंडसेट, तुम्ही नेमकं कुठं चुकताय तो ट्रॅप इथं आपण घेतलेला आहे. ही सगळी टेस्ट सिरीज आहे, मी याच्याबद्दल बोललंच पुढं. आता या आपण इकडे डायरेक्टली हे पण सांगतो तुम्हाला काय, सेल्फ इव्हॅल्युएशन रिपोर्ट. या इकडे आता प्रश्न. आता ज्यांनी ह्याच्या आधी खूप डिस्कशन बघितलेत माझे, हे प्रश्न मी भरपूर वेळा घेतलेत, तुम्ही स्किप केलं तरी चालेल. जे असं वाटतं ज्यांना की नाही सर मला हे बघू द्यात काय विषय आहे बाबा, हे टेस्ट सिरीज जॉईन करू का नको, किंवा ज्यांनी जॉईन केली आहे त्यांनाही कळू द्यात की किती मोठा बेस आपण ह्याचा वापरलेला आहे. या इकडं एक प्रश्न घेतो तुम्हाला. तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते. आता तुटीचा अर्थसंकल्प ही कन्सेप्ट आहे, ही क्लिअर आहे तुमची, पण त्याचं ॲप्लिकेशन विचारलं आहे. तुटीचा अर्थसंकल्पामुळे सरकारचा काय असतं, म्हणजे ह्याचा अर्थ काय नेमका. तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे खर्च जास्त, आणि अर्थव्यवस्थेत जर खर्च सरकारने केला, अर्थव्यवस्थेत पैसा वाढला की काय समस्या निर्माण होते मला सांगा. सरळ इथं ॲप्लिकेशन विचारले. उत्पादनात घट, बँकांना तोटा होतो, किंमत पातळीत वाढ होते. आता इथे तुम्हाला सर हे काय उत्तर आहे मला सांगतो ना, मी परत सांगतो बाबा, इथं नको सांगू, तिथं परीक्षेमध्ये त्या एका तासात त्या प्रेशरमध्ये मग तुम्हाला हे जमतं का, हे महत्त्वाचं आहे. मी टेस्ट डिस्कशनमध्ये तुम्हाला वारंवार सांगतो बघा, एका तासाचं प्रेशर आहे ना, तिथं तुम्हाला हे जमलं पाहिजे. एक्झाम हॉलच्या बाहेर गप्पा मारायला मजा येते, छान वाटतं, आम्हाला पण सांगायला असं पाहिजे होतं, तुम्ही हे केलं, तुम्ही ते चुकलं, काहीच फायदा नाही आहे. तिथं त्या एका तासासाठी त्या स्पीडमध्ये आपण ह्या गोष्टी अप्लाय करणं अपेक्षित आहे, आणि त्यासाठी मी तयार करतो तुम्हाला. ब्रेन स्टॉर्मिंगचा प्रत्येक प्रश्न ऑप्शन्स एवढ्या ताकदीचा आहे, कारण तुम्हाला तिथून ते सगळं वाचून अर्थ काढून मग उत्तर द्यायला वेळच लागणार आहे, आणि त्याच वेळेची लढाई तिथं कंबाईनमध्ये आहे. हा एक प्रश्न झाला. या पुढं हाच वाचा आता. काही विधान विचारात घ्या. पहिलं विधान आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा, म्हणजे ते इंग्लिशमध्ये कळेल हे NNP आणि GNP. हे स्थूल राष्ट्रीय म्हणजे GNP, निव्वळ राष्ट्रीय म्हणजे NNP. आता हे GNP पेक्षा NNP नेहमीच कमी असतो. हा शब्द तिथं ऑन दी स्पॉट बऱ्याच गोष्टी नव्या येणार आहेत, ह्याला तुम्ही तयार आहेत का. म्हणजे उगाच डिस्कशनमध्ये सर टॉपिकच घ्या, हेच घ्या, अरे पण हे बघा ना, कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर आयोग कुठल्या लेवलला कन्सेप्ट विचारायला लागले. हा प्रश्न काही राज्यसेवेचा का, कुठला आहे हा बघा, PYQ ग्रुप बीचा आहे, कंबाईनचा.
म्हणजे हा शब्द कीवर्ड ह्याच्यावर इथं आपण फोकस केला पाहिजे. सेम खाली पण तसंच इथं घसाऱ्याचा समावेश असतो नसतो ही कन्सेप्ट आहे. यापुढे अजून निरपेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन करणे शक्य असतं का? सापेक्ष दारिद्र्य, इथं प्रश्नातच निरपेक्ष पण आहे सापेक्ष पण आहे. इंडिव्हिज्युअल कन्सेप्ट क्लिअर असते आपली, पण एकत्र केल्यावर परत कन्फ्युजन. एकाच प्रश्नामध्ये सापेक्ष पण आहे निरपेक्ष पण आहे, बायफर्केट करा नीट. आणि इथं दारिद्र्य आणि पर्यावरणाच्या अवनतीचा जबाबदार नाही, म्हणजे इथं संबंध लावला आहे दारिद्र्य टॉपिक आणि त्याचा पर्यावरणाचा भरसाचा काही संबंध आहे का? मग ही इंटरलिंकिंग नाही तर काय? ह्याला तयार आहेत का आपण? म्हणजे प्रश्न आपल्याला तयार करताना हा योगाचा बेस सापडतो. हे इथं सगळे फॅक्च्युअल प्रश्न की एक डेटा दारिद्र्य बेरोजगारीचा हे असे आकडे हे इथं फिरवलं. ॲक्च्युली ग्रामीणसाठी 47 सांगितलंय, शहरीसाठी 32 सांगितलं. इकडं उलट आहे, इकडं हे असे हे फिरवले जातात. हे पॅटर्न अनलॉक झाला पाहिजे. सेम इथं महागाईच्या काळात कुठलं धोरण वापरलं जातं? भाववाढीच्या काळात, भावघटीच्या काळात. ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. रेपो दर म्हणजे काय? डेफिनेशन विचारलेली तुम्हाला. कोण कोणाला कर्ज देतं हे नीट कळायला पाहिजे. हां, आता इथं आपण ज्या वेळेला कन्सेप्ट क्लिअर करतो तर ती अजून किती लेवलला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे? इथं विकास आहे, इथं विकास आहे. बरं, हे दोन ऑप्शन सोडून द्या. इथं विकास आहे, इथं विकास आहे. आणि साक्षरता शिक्षण हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे? आता आपण आर्थिक वाढ, आर्थिक विकास, शाश्वत विकास, मानव विकास वाचलेलं ऐकलेलं आहे. एक्झॅक्टली डिफरन्स माहिती का? ही एक्झामची डिमांड आहे. आणि नसेल माहीत तर मग निवडायचं काही पण. नाही आर्थिक विकास वाचल्यासारखं वाटतं मला. नाही हेच असलं. हे ॲक्च्युली उत्तर काय त्याचं? मानव विकास आहे, मानव साधन संपत्ती विकास. मग ह्याच्यात पण फरक असतो का? अशा स्वरूपातील प्रश्न आपण घेतलेले आहेत. नेक्स्ट. हां, आता बघा इथं शिल्कीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते. तुटीचे अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. आता हा टॉपिक कुठला आहे? सार्वजनिक वित्त. आता मी भरपूर वेळा POQ घेतला बरं का, तेच सांगितलं. बऱ्याच वेळांना दोनदा तीनदा बघितलं असेल. जे नवीन आहे त्यांनी नीट समजून घ्या. आता शिल्कीचा अर्थसंकल्प म्हणजे सार्वजनिक वित्त हा टॉपिक. त्याचा संबंध कोणाशी जोडला आहे? महागाई. म्हणजे इथं हा दुसरा टॉपिक. आणि इथंच परत तुटीचा अर्थसंकल्प आणि इथं काय जमलं? बेरोजगारी हा टॉपिक. विचार करा. मग असे एकाच प्रश्नात आयोगाने 3 टॉपिक घेतलेत. आपण इंडिव्हिज्युअल टॉपिक करतो. सर मला बेरोजगारी सगळा टॉपिक माहिती आहे, सर महागाई टॉपिक पण माझा पूर्ण झाला आहे, सार्वजनिक वित्त पण चांगलं रिव्हिजन झाले सर. आणि मग आता काय मिक्सिंग? कुठल्या तरी अर्थसंकल्पाचा महागाईवर काय परिणाम आहे, अजून कुठल्या दुसऱ्या अर्थसंकल्पाचा बेरोजगारीवर काय परिणाम आहे, ह्याला तयार आहोत का आपण? आणि ह्या माइंडसेटला आत्ताच स्वीकारलं नाही तर परीक्षेत कसं आउटपुट मिळेल हे माहीतच नाही की असा प्रकार आहे भयानक. बघा, ठरवा तुम्ही. परत म्हणलं आपल्याला ह्या गोष्टी अवेअर नसल्यामुळे एकटाच अर्थनीतीचा पॅटर्न हा वेगळा वाटतो, विचित्र वाटतो. पण मग रिफ्लेक्शन कसं यायला लागले? मागच्या सलग 12 एक्झाम 12 विथ प्रूफ टेलिग्राम टाकलेला आहे. राज्यसेवेच्या मेन्स सहित जुना पॅटर्न, प्री सहित कंबाईनच्या आता सगळ्या एक्झाम प्रत्येक परीक्षेला रिफ्लेक्शन येतं आहे. काय आहे? काय जादू आहे का? सलग 12 एक्झाम नॉट अ जोक. आणि हे विथ प्रूफ आहे, हवेत गप्पा नाहीत. टेलिग्राम चॅनल जाऊन सर्च करा अर्थनीती बागाजान बसके. एक ना एक गोष्ट मिळेल तुम्हाला तिथं पेज नंबर सहित. इकॉनॉमिक्स गाईड बुक आपलं आणि त्याच्यासोबत काही इतर स्टडी मटेरियल टाकलेत. काही प्रिंट झेरॉक्स फ्रीमध्ये दिल्यात तुम्हाला माहीत सुद्धा नाही ते. त्यातून प्रश्न आहेत. लोकसंख्येची PDF टाकली आपण, त्याच्यावर किती प्रश्न दाखवू तुम्हाला. आता राज्यसेवेला 3 का 4 प्रश्न त्या एका PDF मध्ये. ॲग्रिकल्चरची काय PDF टाकलेली आहे, इतर काही, म्हणजे ते फक्त झेरॉक्स करायचं तुम्हाला. आणि इकॉनॉमिक्स गाईड बुक कोर कन्सेप्टसाठी. असो बघा काय हे पॅटर्न सगळा. म्हणजे मी प्रश्न फ्रेम करताना हे सगळ्या गोष्टी विचारात घेतो. इथं भरपूर जातो तुम्हाला दाखवण्यासारखं. महत्त्वाचं जे आपण डिस्कस करू फक्त. आता इथे डेफिनेशन आहे, ही तर डेफिनेशन विचारली आहे. आता तुम्हाला सगळं येतं. वित्तीय तूट, अंदाजपत्रकीय तूट, प्राथमिक तूट, महसुली तूट, सगळे तूट म्हणजे परत कन्फ्युजन तिथे गेल्यावर की नेमकी कुठली तूट आहे. आता व्याज आणि अनुदान हे कीवर्ड्स आहेत इम्पॉर्टंट. कशातून काय मायनस करायचं हे नीट नाही कळलं तर उत्तर येणार नाही. इथं परत हे बघा, मानव विकास निर्देशांक म्हणजे HDI आणि बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजे MPI. ह्या इंडिव्हिज्युअल लेवलला आपण दोघांची निकष करतो. नाही सर मला HDI पण माहिती, MPI पण माहिती, काही विचारा, हे दोन्ही एकत्र करू. ह्या दोन्हीमध्ये कुठलेही फॅक्टर्स पॅरामीटर्स आहेत जे कॉमन आहेत. हे असे काहीतरी नवीनच एरिया आपल्या समोर तिथंच येतात. तिथं वेळ नसतो, प्रेशर असतं, टेन्शन असतं. त्यात असलं काही आलं की अजून टेन्शन वाढतं, BP वाढतं, सोडून देतो आपण किंवा चुकतो. नेक्स्ट. सेम आता हे आपण बघितलंच आहे निरपेक्षाचं ह्याचं, हे पण झालेलं आहे ऑलरेडी. हां, आता हा मुद्दा इथं सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला डिस्कस करायचा आहे. फॅक्टमध्ये पण आपण किती कॅज्युअली घेतो. म्हणजे मी छोट्या कीवर्ड्सवर का फोकस केला आहे. FRBM ॲक्ट आहे हा केव्हा लागू झाला, किती कॅज्युअली घेतो आपण. मग कोणी म्हणतं 2003 किंवा काय आता दुसरा ऑप्शन. अरे इथं महत्त्वाचा पॉईंट आहे. कुठलाही कायदा FRBM असेल, फेरा असेल, सेज ॲक्ट असेल, तो संमत कधी झाला आणि लागू कधी झाला अशा 2 वेगळ्या डेट आहेत, 2 वेगळे वर्ष आहेत, हे आपल्याला माहिती पाहिजे. इथं काय विचारलं, लागू कधी झाला. आता जर प्रश्न फिरला तुम्हाला
संमत कधी झाला, तर मग सेम वर्ष असणार आहे का, नाही, वर्ष बदललं. म्हणून एक कीवर्ड. आता प्रश्न वाचताना एवढ्या छोट्या गोष्टीकडे आपलं लक्ष जातं का, पण ह्या टेस्ट सिरीजमध्ये हा अवेअरनेस क्रिएट केलेला आहे. विचारा, ज्याने ज्याने टेस्ट सिरीज दिली ना, आवर्जून डिस्कशनमध्ये माझा मेन फोकस हाच असतो की बाबा तू FRBM इथं क्लिअर करून देऊ का तुला मी अख्खा. मग तू सेल्फ स्टडीमध्ये काय केलं, बॅचमध्ये काय केलं तू, इथं काय कर की FRBवर प्रश्न कसे येतात, कसा फिरवला जाऊ शकतो, संमत, लागवून, हे वेगळं असतं का, बघ ना. मग हे प्रश्न काय, इथं कीवर्ड काय सांगतो, क्लिअर कट, हे इफेक्ट, आणि इथं संमत, दोन्हीचे वर्ष वेगवेगळे आहेत. इथं पण तसंच फॅक्ट आहेत, हे कळायला पाहिजे. अजून दाखवतो पुढे या. हां, क्लोज ऑप्शनवाला, हे तर खूप वेळा सांगणं झालं मला. हे प्रश्न खूप भरपूर जणांनी बघितला असेल की ज्याला ज्याला असं वाटतं की सर नाही तुम्ही फारच क्लोज ऑप्शन टाकता, तुम्ही विचित्र प्रश्न टाकता. हा विचित्र नाही तर कसला प्रश्न आहे हा, डिमॉनिटायझेशन संदर्भात ऑप्शन्स बघा तुम्ही काय आहे. 2016, 2016, 2016, 2016, 8 ऑक्टोबर, 8 डिसेंबर, 8 मार्च, 8 नोव्हेंबर. किती भयानक प्रकार आहे हा. आणि ज्याला असं वाटतं नाही ना सर मी फॅक्ट्स बघितले, तिथं परीक्षेमध्ये 4 ऑप्शनपैकी बरोबर निवडतो मी, ऑप्शनमधून मला कळतं काय निवडणारच तू, सगळे 4ही 16. आणि त्यातही परत म्हणून तुम्हाला त्या प्रेशरमध्ये त्या 1 तासाच्या त्या सगळ्या वातावरणामध्ये ना हे असं कन्फ्युजन वाढत जातं, कन्फ्युजन कमी नाही होत असे ऑप्शन्स बघून. आणि मग ह्याच बेसिसवर मी आपल्या टेस्ट सिरीजचे ऑप्शन फ्रेम केलेले आहेत. म्हणून जड जातात तुम्हाला. जो व्यक्ती, विद्यार्थी चांगला अभ्यास करतो परफेक्ट आणि ट्रॅपमध्ये अडकत नाही त्यालाच मार्क आहेत. बाकीचे धडाधड मार्क कमी आहेत सगळ्यांना. त्याचं कारण काय, सुपरफिशियल स्टडी. मग येऊ द्या हे बाहेर आता, इथं आयोगाचाच प्रयोग नको ना. ही बघा आयोगाची भाषा, इथं खालीपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही. आता आपण प्रत्यक्ष कर करतो, अप्रत्यक्ष कर करतो, इंडिव्हिज्युअली व्यवस्थित. सर मला विचार मी सांगतो, पण आता इथं आयोगाची विचारण्याची भाषा सरळ विचारलं का, सांगा अप्रत्यक्ष कर कुठला, प्रत्यक्ष कर कुठला, असं नाही. इथं काय विचारले, अप्रत्यक्ष कर नाही. म्हणजे ह्यांना काय म्हणायचं आधी ह्याचा अर्थ काढून घ्यावा लागेल बरं आपल्याला. म्हणजे ह्यांना काय म्हणायचं की प्रत्यक्ष कर कुठला आहे. मग तुम्ही जर फक्त ह्या कीवर्डवर बसून उत्तर दिलं असतं चुकतात तुम्ही. नाही, अप्रत्यक्ष कर विचारला आणि मग नंतर कळतं फर्स्ट आन्सर केलं, अरे थांब चुकलं सर, अप्रत्यक्ष कर नाही असं विचारलं होतं. मग मला असं वाटलं की अप्रत्यक्ष करच विचारला आहे. तुम्ही वाटत बरं बसा, ह्या चुका करा आणि वर्षानुवर्ष वाया घाला. ह्याच गोष्टीवर खेळायचं आहे आपल्याला. ह्याला टेस्ट सिरीज म्हणायचं, ह्याला डिस्कशन म्हणायचं. ॲक्च्युली आयोगाचा पॅटर्न तुमच्यासमोर येऊ द्या ना. हे शेवट नीट झाला पाहिजे तुमचा, शेवटपर्यंत. अप्रत्यक्ष कर नाही असं म्हणलं म्हणजेच कुठला, प्रत्यक्ष कर. मग आपण अभ्यास करताना आता तुम्हाला एक डायरेक्शन मिळाली का, आता तुम्ही इथून पुढे रिव्हिजन करा बरं. तुम्हाला गजान बसके नाही आठवलं तुम्हाला म्हणा, नाही थांबा, प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर फायदा नाही. तिथं काय विचारलं जातं, कुठला कर प्रत्यक्ष नाही, कुठला कर अप्रत्यक्ष नाही, कुठलं राजकोषीय धोरणाचं साधन नाही, म्हणजेच कुठलं मग मौद्रिक धोरणाचं विचारलं. मग असे अर्थ काढून घ्या. ह्याला कन्फ्युजन करणं म्हणत नाहीत, हे आयोगाचा पॅटर्न आहे आणि तो आपल्याला ते डिकोड करून घ्यायचा आहे. ठरवा काय करायचं तुम्ही. हे इथं पण आता बघा ना, आयोगाचे ऑप्शन्स बघा किती भयानक आहेत. सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा, सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा ॲज इट इज 99% वाक्यासारखं 99%. फक्त काय इथं कमी इथं जास्त, एकच शब्द बदलला आहे. आणि मग तिथं त्या स्पीडमध्ये लक्षात येत नाही. ॲज इट इज सगळं आहे फक्त एक. आणि मग इथं काय सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समानच नाही. आता ॲक्च्युली हे समतोल अर्थसंकल्प इथं विचारला, पण हेच जर तुम्हाला मी म्हणलं तुटीचा अर्थसंकल्प, शिल्कीचा अर्थसंकल्प म्हणलं तर कन्फ्यूज होईल ना. म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त का खर्चापेक्षा उत्पन्न जास्त. आणि ते तसंच नाही का केलं मग हे खर्चापेक्षा हे इथं महसूल म्हणजे उत्पन्न असतं हा शब्द. महसूल म्हणजे इथं उत्पन्न या अँगलने घ्यायचा. मग उत्पन्न हा सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त, उत्पन्न सार्वजनिक खर्चापेक्षा कमी. आणि ह्या कन्फ्युजनमध्ये मग सरणारे मला असं वाटलं, मग तसं झालं, मग उत्तर चुकलं, सिली मिस्टेक झाली, काहीही एक्सक्युजेस आयोग ॲक्सेप्ट करत नाही. मग एक क्वेश्चन गेला, एक मार्क गेला आणि एक वर्ष गेलं. हे समीकरण हे आयोगाचे क्वेश्चन आहे. इथं पण बघा आता, म्हणजे काही काही आपले ऑप्शन्स, आपले प्रश्न विचित्र वाटतात. हा काय प्रकार आहे, 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष NK 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 NK. आता तुम्हाला सर नाही सरायचं उत्तर हे माहिती आहे आम्हाला NKC. इथं नको सांगू कौतुक, परीक्षेत सांग मला तिथं. परत त्या स्पीडमध्ये आपल्याला माहीत जरी असलं तरी लगेच पॉज घेतो ना, परत थांबतो काहीतरी NK पण आता NK कुठलं नेमकं. हे आयोगाचे ऑप्शन्स आहेत, माझे आहेत का बघा ना. आणि मग ह्या लेवलला जर प्रश्न असेल तर आपण तसे फ्रेम केले पाहिजे ना. आणि आपला अभ्यास तसा असला पाहिजे की क्लिअर कट परफेक्शन NK सिंगच. तिथं आयोगाने काय मांडून ठेवले माहीत नाही. आपल्याला काय वाटतं नाही नाही असं काय करत नाही आयोग, मग हे कोणी केलेलं मग हे बघा ना. ऑप्शनची लेवल बघा तुम्ही. आणि हेच जर आपण ज्या टेस्टला जॉईन होतो त्या टेस्टला जर असं नसेल तर मग तुम्ही काय टेस्ट देताय आणि खरंच तो दर्जा मॅच होतोय का. मग आपल्या ह्याच्यामधलं आउटपुट काय येतं. तुम्ही टेलिग्रामच्या प्रश्न बघा, चुकण्याचं उत्तर किती आहे. मी जे क्विज टाकतो टेलिग्रामला, आपल्या अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलला, चुकण्याचं प्रमाण जास्त आहे का. मी काय असं विचित्र काहीतरी कुठून तरी असं आणतो का तुम्ही वाचलत नाही, वाचलेलं असतं, ओळखीचं असतं, पण एक्झॅक्टली ह्या ट्रॅपमध्ये सापडता तुम्ही घाई गडबडीमध्ये. आता अजून पुढं बघा, जेंडर बजेट विचारलं आहे. ह्याचे वाक्य बघा आता, अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद, अधिक लिंग असमान समाजासाठी वित्तीय तरतूद. हे तर काय आता अधिक लिंग इथं समान आहे, इथं असमान आहे आणि समाजासाठी म्हणजे आता इथं तर ह्याच्या आधी आपण बघितलं वाक्य वेगळं, शब्द वेगळा. अरे इथं अक्षरच फक्त चेंज केलं, अक्षर
शब्दसुद्धा नाही. मग हे एवढे बारीक छोटे छोटे बारकावे हे फाइंड आउट करून मी तुमच्यासमोर आणलेले आहेत आणि हे टेस्टमध्ये मी इम्प्लिमेंट केलेलं आहे. डिस्कशनमध्ये सुद्धा वारंवार सांगतो आयोग अशा लेवलला करतं आहे. तिथं परत ते सांगतो मुद्दा, तिथं स्पीडमध्ये हे काय तुम्ही बायफर्गेट करणार आहेत, कळायच्या पलीकडे सगळं किती कन्फ्युजन आहे सगळं. अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद करणे, अधिक लिंग असमान समाजासाठी करणे, तर खाली पण मानव विकासासाठी वित्तीय तरतूद करणे, ह्याच्यासाठी वित्तीय तरतूद करणे. मग माइंडसेट किती स्ट्रॉंग पाहिजे आणि रीडिंग कन्सेप्ट क्लिअर करून असं चालत नाही. तर काय काय येऊ शकतं ह्याला आपण तयार पाहिजे आणि ह्या अशा छोट्या गोष्टी फाइंड आउट करता पाहिजे. त्याला ट्रॅप म्हणायचं. मग तो क्वेश्चनमध्ये असू शकतो किंवा ऑप्शनमध्ये असू शकतो. हा ट्रॅपच फाइंड आउट नाही केला तर मग उत्तर चुकल्यानंतर कोणा काय म्हणतात, नाही फर्स्ट आन्सर केल्यानंतर चुकलं, सर स्कोर कमी आला, रिझल्ट नाही आला माझा का, कारण अशा सिली मिस्टेक झाल्यात. मग ह्या सिली मिस्टेक दूर व्हाव्यात म्हणून तर टेस्ट सिरीज आहे, डिस्कशन आहे, त्यासाठी तर हे सगळं अट्टास आहे. या इकडं अजून आता काय आहे, मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स संदर्भात आहे प्रश्न, ज्याला आपण डेप्रिवेशन रेट म्हणतो. ना गोनुक दर हा किती आहे, 20.33%, 50.33%, 40.33%, 33.33%. परत आता नका सांगू मला सर हे उत्तर आहे म्हणून, तो विषय चालला नाही. विषय काय चालला आहे, त्या प्रेशरमध्ये एका तासात तुम्ही प्रामाणिकपणे सांगा हे बायफर्गेट करता येईल का रे. 33, 40, 50.33, 20.33, 33.33. आणि मग आता इथून पुढे अभ्यास करताना असं काही समोर आलं की आपल्याला आधी सांगायचं अरे 33.33च तिथं आयोगाने काही फिरू द्याल, मी तयार असणार आहे त्याला. हे माझा मेन उद्देश आहे. अर्थनीती पॅटर्न तुम्हाला अलर्ट करतं. हे भीती दाखवण्याचा प्रकार वगैरे असं वाटत असेल विचित्र काही, पण हे ॲक्च्युली रिॲलिटी आहे. बघा तुम्ही एक्सेप्ट करायची नाही करायची, ठीक आहे. अजून पुढं काही दाखवतो इथं पण. या इकडं अजून हा प्रश्न काय बघा, भारतीय अर्थव्यवस्था खाली राजकोषीय धोरणाच्या संबंधित. राजकोषीय धोरण कोण राबवतो रे, गव्हर्नमेंट. आणि इथं तुम्ही बघा बाकीचे ऑप्शन्स, बँक रेट आहे, डायरेक्ट ॲक्शन आहे आणि CRR आहे. हे कोण करतं, RBI. कुठल्या धोरणाअंतर्गत करतं, मौद्रिक धोरण याच्या अंतर्गत करतं. प्रश्नात काय विचारले, राजकोषीय धोरण जे कोण इम्प्लिमेंट करतं, सरकार. आणि मग कर कोण, कराला ठरवायचा अधिकार कोणाला, टॅक्सेशनला, सरकारला. म्हणजेच मग ह्या राजकोषीय धोरणाच्या संबंधित कुठला ऑप्शन आहे, कर. पण तुम्हाला बाकी ऑप्शन कुठे टाकलेत, मौद्रिक धोरणाच्या संदर्भात. मग मी डिफरन्स बिटवीन म्हणलं का नाही, कंपॅरिझन म्हणलं का तुम्हाला, की आलं काही तर कंपॅरिझन. नुसतं राजकोषीय धोरण तुम्ही करून चालणार नाही किंवा नुसतं मौद्रिक धोरण करून चालणार नाही, केलं की नाही हे मिक्स. ॲक्च्युली प्रश्नात काय विचारले, राजकोषीय धोरणाचे साधनं, पण ऑप्शनमध्ये त्याच्यासोबत अजून कशाची साधनं टाकलेत, मौद्रिक धोरणाची पण साधनं टाकलेत. मग तिथं बायफर्गेट करायला जमलं पाहिजे फास्टमध्ये. नेक्स्ट ठीक आहे. आता अजून भरपूर आहेत, महत्त्वाचे घेऊ फक्त आपण. येस, इथं पण हे ऑप्शन बघा, 282 का 382 घ्या. ज्याला असं वाटतं सर नाही माझं पाठ आहे, तिथे गेल्यानंतर काय होणार, हे 282 का 382. अभ्यास केलेला असलं तरी सुद्धा तो व्यक्ती इथं कन्फ्यूज होऊ शकतो, एवढी आयोगाने काळजी घेतली. हे तर साधं लॉंग फॉर्मवर प्रश्न आहे. हा पण लॉंग फॉर्मवर भीम ॲपचं लॉंग फॉर्म विचारलं बघा ना हे, ठीक आहे. इथं पण हे आता बघा काय आहे, कधी अधिनियमित केला, संमत केला, म्हणजे कायदाच विचारला आहे. पण त्या आधीचा जो प्रश्न होता का तो कधी लागू केला विचारला होता. आता इथे MG नरेगा ॲक्ट हा कधी अधिनियमित केला हा विचारलेला आहे. झाला का फरक, जाणवला का तुम्हाला, म्हणजे इथल्या इथंच तुम्हाला तो कीवर्ड इम्प्लिमेंट झाला का. म्हणून हे लेक्चरनं शेवटपर्यंत नीट बघा, तुम्हाला एक ना एक गोष्ट अशी कळेल की तुम्ही नेमकं चुकताय पुढं. अभ्यास तर झालेला आहे सगळा. इथं पण हे काय आयोगाने काय केलं, भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापना केली. हे खाली सदस्य, हे पहिला आवाज सगळं दिलंय. अरे पण इथं बघा ना किती छोटी चूक केली. आता आपल्याला सगळं माहिती असतं, नाही ते 49-50च्या आसपास काहीतरी आहे समिती, मग त्याच्या आसपासच टाकलेत ऑप्शन. मग 1948 की 49 की 50, परफेक्शन. आणि ह्या आयोगाचा ट्रॅप इथं पण. आता राष्ट्रीयकरण इथं टाकलं 1950. आता ॲक्च्युली RBIचं राष्ट्रीयकरण 1948 झालं का 49 का 50ला. मग जर आपण असं सगळ्याच गोष्टी वरवर करत असो, नाही त्याच्या आजूबाजूला ऑप्शन पण आजूबाजूलाच, कसा रिझल्ट येणार, ठीक आहे. भरपूर आता हे. येस, सो दिस इज ऑल अबाउट PYQ आयोगाचे, आणि त्याच्या आधारावर आपण टेस्ट फ्रेम केलेली आहे आणि तुम्हाला हा पॅटर्न तिथं कम्प्लिटली दिसेल. म्हणजेच मी तुम्हाला इथं परत ह्या पहिल्या मुद्द्यावर नेईल जे इथं आपण सुरुवात केली होती. ॲक्च्युली मुलांचा काय प्रॉब्लेम आहे, एक तर रीडिंग कमी, मग रीडिंग असून अंडरस्टँडिंग कमी. बऱ्याच जणांची अंडरस्टँडिंग आहे पण ती परफेक्शनमध्ये नाही आहे. आत्ता परफेक्शनचं महत्त्व कळालं का. आणि इथं हे लक्षात आलं का, साधे सिंपल येतात पण आता बघा क्लोज सिमिलर ऑप्शन होते का रे, आता डिस्कस केले ना आपण. म्हणजे मी सुरुवातीला जे काढला करक्स मॅच होतो का, त्याच्यानंतर रिलेटेड आणि कंपॅरिझन विचारलं होतं का नाही त्या ऑप्शनमध्ये. आफ्टर दॅट इंटरलिंकिंग होतं का, महागाईवर परिणाम, ह्याचा परिणाम त्याच्यावर, मग ते काय होतं काय नाही, तुटीचा अर्थसंकल्प, अर्थभरणा, CRR, इम्पॅक्ट असे पण होते. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत असेल तर आपण काय केलं पाहिजे, डिस्कशनमध्ये क्वेश्चन पॅटर्न समजून घेणं, कन्सेप्टचं ॲप्लिकेशन, इम्पॉर्टंट कीवर्डचं महत्त्व कळालं का, प्रश्नातले ट्रॅप कळाले का, हा क्रक्स आहे, हा टेस्ट सिरीजमध्ये वापरलेला आहे.
एक ना एक प्रश्न तुम्हाला अशाच ताकदीचा दिसेल आणि तो प्रश्न सॉल्व्ह करताना कम्प्लिटली आयोगाचा फील येईल. बाकी तुम्ही ठरवा काय करायचं ते आता. यस, हे इथं सगळं टेस्ट सिरीजचा क्वेश्चन पेपर सिलेबस आणि PYQवर आधारित आहे आणि त्याच्यात मी काय केलेलं डिमांड ऑफ द एक्झाम विचारात घेतलेली आहे. डेप्थ अँड डिफिकल्टी लेवल आणि स्टुडंटचा माइंडसेट. तुम्ही विद्यार्थी म्हणून काय विचार करता आणि बरोबर त्या ट्रॅकमध्ये अडकता आणि त्याच्यातच तुमची इम्प्रूव्हमेंट इथे दिसून येते. त्यामुळे आपल्या टेस्टला मार्क कमी आले तरी चालतील, पण इम्प्रूव्हमेंट जास्त झाली पाहिजे. मार्क कमी होत्या, इम्प्रूव्हमेंट जास्त होत्यात, ते पण पहिले काही पेपरलाच सतत शेवटपर्यंत झालं तर मग काय अर्थ झाला, इम्प्रूव्हमेंट दिसली तर पाहिजे ना. त्यामुळं इथं आणि मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी इथं आपण हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. तो इनिशिएटिव्ह म्हणजे काय, सेल्फ इव्हॅल्युएशन रिपोर्ट. ह्या सेल्फ इव्हॅल्युएशन रिपोर्टमध्ये आपण काय करतो, तुमची प्रत्येक टेस्ट झाली की टेस्टमध्ये समजा 1 नंबरची टेस्ट आहे, तुम्ही काय नंबर ऑफ क्वेश्चन अटेम्प्ट किती केले, XYZ काहीतरी अमाऊंट अटेम्प्ट केले तुम्ही, त्यातले किती प्रश्न बरोबर आले, किती प्रश्न चुकले. आता एवढं सगळेजण करतात रँडमली, सर एवढा स्कोर टेंटेटिव्ह आला, एवढे प्रश्न अटेम्प्ट केले मी आणि एवढे चुकले आणि एवढे बरोबर आले, स्कोर आला माझा. आता इथून पुढे अर्थनीतीचा पॅटर्न सुरू होतो. जे प्रश्न चुकलेत ना, चुकलेल्या प्रश्नांमध्ये किती प्रश्न कन्सेप्टचे चुकले, लिहा आकडा इथं. समजा 10 प्रश्न होते कन्सेप्टवर, त्यापैकी सर 5च प्रश्न माझ्या बरोबर आले, 5 चुकले, त्याचा अर्थ तुझी कन्सेप्ट वीक आहे. त्याच्यानंतर फॅक्ट्सवर कंबाईनला तर फॅक्ट्सला महत्त्व आहेच आहे. मग किती प्रश्न तुझे फॅक्ट्सवर चुकले, त्याच्यावरून कळेल की मला फॅक्ट्सवर लक्ष द्यायची गरज आहे. बरं, करंटवर किती चुकलेत, योजनावर किती चुकलेत आणि त्याच्याही महत्त्वाचा पलीकडचा पॉईंट येतो, सिली मिस्टेक्स किती झाल्यात ते पण काढा. मग एवढा रिपोर्ट जर केला, सेल्फ ॲनालिसिस केल्यानंतर नाही का आपल्या चुका लक्षात येतील आणि मग त्याच्यावर काम करता येईल. त्याच्याही पलीकडे जाऊन इथपर्यंत थांबलो नाहीत, निगेटिव्हचा आकडा किती आहे ह्या टेस्टमध्ये, एकूण किती मार्क तुझे निगेटिव्ह गेले आणि असे प्रश्न जे अटेम्प्टच केले नाहीत, समजा 2, 3 प्रश्न 4 किंवा 10 प्रश्न अटेम्प्टच नाही केले, तर माझं म्हणणं त्याला वाऱ्यावर सोडायचं नाही. त्यालाही घे बाबा, इथं किती प्रश्न 10 प्रश्न अटेम्प्ट केले नाही, तू का नाही अटेम्प्ट केले, तुझ्या वाचण्यात होते का आउट ऑफ सोर्स होते, आउट ऑफ बॉक्स होते, वॉट एव्हर रिझन ते लिही. आणि ह्या सगळ्यांचं काय करायचं आपल्याला इथं खाली बघा. आता फायनल स्कोर तुमचा किती आला, फॉर एक्झाम्पल काय 40 आला. आता ॲक्च्युली ही नवीन कन्सेप्ट आहे बघा, काय पोटेन्शियल स्कोर. हा काय प्रकार आहे, आपण नाही का म्हणत कधी कधी नाही यार ह्याच्यात फार पोटेन्शियल, फार हुशार होतं पण कसं काय रिझल्ट आला नाही, म्हणजे खूप अभ्यास होता ह्याचा, म्हणजेच काय तर त्याच्यात खरंच पोटेन्शियल होतं पण तेवढे मार्क आले नाही. मग हा इथं आलेला स्कोर तुमचा ह्या टेस्टचा आहे, पण ॲक्च्युली तुमच्यात जे पोटेन्शियल आहे, तुम्हाला असं वाटतं की नाही मला 40 नाही आला पाहिजे होता, मला 55 यायला पाहिजे होता, तर हा आहे तुमचा पोटेन्शियल स्कोर. म्हणजे तुम्हाला इथं 15 मार्कांचा गॅप भरून काढायचा आहे. हे तुम्हाला ह्या टेस्टच्या रिपोर्टवरून कळेल. ह्याची PDF टाकलीवर अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलला जा, ह्या सगळ्या रिपोर्टची हे ब्लँकमध्ये आहे, तुम्हाला तुमचं नाव, तुम्हाला हे सगळी माहिती भरता येईल. फक्त झेरॉक्स प्रिंट काढायची आणि चालू द्या तुमचा हे कार्यक्रम. पण हे दिशादर्शक ठरेल तुम्हाला आणि ह्याच्यातून खऱ्या चुका बाहेर येतील. पोटेन्शियल स्कोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला इम्प्रूव्हमेंटला चान्स आहे. रिझन फॉर नॉट अटेम्प्टिंग क्वेश्चन, का नाही अटेम्प्ट केलं त्याचं रिझन लिहा. तुमच्या ह्या टेस्टवरून स्ट्रॉंग एरिया टॉपिक कुठले आहेत, ज्याला असं वाटतं की नाही सर मार्क आले मला चांगले, मी अभ्यास केला होता, मला प्रश्न पण आले, ते मेन्शन करा. आणि वीक एरिया मेन्शन करा. मग कुठला टॉपिक वीक आहे का, दारिद्र्यावरचे मार्कच येत नाहीत सर मला, दारिद्र्यामध्ये ही कन्सेप्टवरचे येतात पण फॅक्टवरचे येत नाहीत, फाइंड आउट करा कुठलाही टॉपिक आणि कुठलाही एरिया इथं. आणि ओव्हरऑल कन्क्लुजन आणि ॲनालिसिस स्वतःबद्दल काय लिहायचं आहे ते लिहा. ह्या टेस्टमधून मला काय शिकायला मिळालं, काय कमतरता राहिल्यात, काय इम्प्रूव्हमेंट झाली, वॉट एव्हर हे तुम्ही इथं व्यवस्थित लिहू शकता. असा सगळा हा रिपोर्ट तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून घ्या, तुम्हाला हे मिळेल. आणि तुमच्या गायडन्ससाठी ह्या नंबरवर तुम्ही मला पाठवलं तरी चालतं. तुम्हाला जर वाटलं की सर याच्यावर मला रिव्ह्यू पाहिजे, रिमार्क पाहिजे, तुमचा अभ्यासाची दिशा पाहिजे, बिंदास ह्याच्यावर पाठवा, कॉल करा, तुम्हाला त्याही बाबतीत आपण गायडन्स नक्कीच करू. बिलकुल. पण बोलते व्हा, उगाच आपापलं जे चाललंय तसं करू नका, सगळ्यात मोठी चूक ती असेल. येस, आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट हा एक आहे अजून, की आपण ह्या टेस्टमध्ये जे क्वेश्चन हे केलेले आहेत त्यातला काही पहिला पार्ट येतो टॉपिक वाईजचा. हे सगळे टॉपिक तुम्हाला लिस्ट दिलेली ही सगळी. आता हे टेस्ट झालेले आहेत सगळे, हे एवढे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय याच्यात, शासकीय योजना, लोकसंख्या, करंट इकॉनॉमिक्सवर सेपरेट टेस्ट घेतलेली. विचार करा, हे सेक्शनच वेगळा केला आहे जेणेकरून की तुम्हाला आता येणाऱ्या परीक्षेमध्ये योजनेवरचा, लोकसंख्येवरचा हाय वेटेज असलेला आहे, जायला नको मार्क घ्या. इकडे बजेटवरचे सुद्धा प्रश्न असतात. आणि अजून एक पहिला प्रयोग असेल कदाचित आपण जे केलेलं इकॉनॉमिक्स संदर्भात, तुमची एक टेस्ट काय केली माहिती का मी, फक्त आणि फक्त फॅक्ट्सची ठेवली. त्याच्यात एक सुद्धा कन्सेप्ट नाही, सगळे क्वेश्चन्स हे फक्त फॅक्ट्सवर असतील. का, फॅक्ट्सचं महत्त्व खूप आहे. आणि तुम्ही वर अर्धवट कन्फ्युजिंग फॅक्ट्स करतात, नको मला परफेक्शन पाहिजे. आयोगाचे पण प्रश्न बघा ना फॅक्ट्सवरचे, तर हे इथं सगळं. आणि मग बाकी पूर्ण आयोगासारखी ही कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहे. येस, सो दिस इज ऑल अबाउट ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट सिरीज. होप सो तुम्हाला कळाला हा सगळा मुद्दा माझा काय आहे. कारण मी कुठलीही बॅच लॉन्च करताना ना विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दलची आधी क्लॅरिटी देतो. तुम्ही एखादी बॅच का परचेस करायची, त्याचं समाधान झालं तर करा, नाहीतर अदरवाईज नको. चाललं तुमचं चालू द्या कार्यक्रम. माझा अजिबात अट्टास नाही की मी म्हणतो म्हणून फॉलो करा, असंच फॉलो करा, तुम्ही ठरवा काय करायचं ते. पण काही महिन्यांनी, काही वर्षांनी जी पश्चातापाची वेळ येईल ना, तेव्हा मग मात्र स्वतःला दोष द्यायची आपल्याला तिथं संधी मिळते की आपण असं करायला पाहिजे होतं, केलं नाही. कॉम्पिटिशन आणि कट ऑफ, या 2 गोष्टी विचार करा. बरं, इथंच नाही, मी म्हणतो अशी कुठली टेस्ट सिरीज जॉईन करा
जिथं असे सगळे पॅरामीटर विचारात घेतलेत आणि क्लिअर कट प्रश्न तसे दिसायला लागलेत आणि त्याच्यानुसार आपली इम्प्रूव्हमेंट व्हायला लागली, बिनधास्त जॉईन करा. पण टेस्ट द्याच आणि टेस्टमधून इव्हॅल्युएशन ज्याला आपण रिपोर्ट म्हणतो ते करणं अपेक्षित आहे. आणि फक्त तो प्रश्न आला आणि त्याच्या आजूबाजूची सगळी इन्फॉर्मेशन काढा तसं न करता प्रश्नाचा पॅटर्न समजून घ्या आणि अभ्यासाची दिशा कशी बदलायची हे तुम्हाला टेस्ट सिरीजमधून कळायला पाहिजे. इथं टॉपिकच क्लिअर करणे, सब्जेक्टच क्लिअर करणे हा चुकीचा माइंडसेट आहे. इथं काय करायला पाहिजे, चुका जास्तीत जास्त बाहेर यायला पाहिजे. खूप जास्त चुका बाहेर येणं ह्याचा अर्थ आपण इम्प्रूव्हमेंट करतोय. आणि त्यात सेकंड थिंग इज दॅट की आपल्या चुका होत आहेत हे मान्य करणं, ही म्हणजे यशाची पहिली पायरी. तुम्ही ज्यावेळेला ॲक्सेप्ट करता यस माझं काहीतरी चुकतंय म्हणजे तुम्ही यशाकडे वाटचाल करताय हे वाक्य लक्षात ठेवा. आणि मला काहीच गरज नाही ना एवढं इव्हॅल्युएशन कशाला करायचं, एवढं डिटेलमध्ये अनालिसिस कशाला करायचं, नको करू. मग चलू द्या 4-5 वर्ष 6 वर्षाचा कार्यक्रम सगळा. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट सिरीज. तुम्हाला क्लॅरिटी मिळाली असेल. हा सगळा कंटेंट व्हिडिओ आवडला सुद्धा नक्की लाईक करा, तुमचे फीडबॅक मेन्शन करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्याला अशाच सगळ्या वेगवेगळ्या इनपुट्सवर काम करायचं आहे. जिथं विद्यार्थी कमी पडतात, मार्क कमी येतात, असे कुठलेही फॅक्टर्स असू द्यात ते आपण घेतोय आणि डिस्कस करतोय. ह्याच्या आधीही मला वाटतं 1 डेच्या पण इंट्रोडक्शनमध्ये मी हेच POI कसे घेतले होते. आताही तुम्हाला तेच सांगतो, कारण POI तर सेम असणार ना. आता त्याच गोष्टी वारंवार आपण करतोय का, कारण POI थोडी बदलणार आहेत. पण तिथं टीचिंगच्या अँगलने आपण बघितलं होतं, इथं क्वेश्चनच्या अँगलने जास्त डिस्कशन केलं की तुम्ही वाचताना कशा पद्धतीने वाचलं पाहिजे जेणेकरून की परीक्षेत प्रश्न असे आले तर आपण ते टिकलो पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी या तुम्हाला टेस्ट सिरीजमधून नक्कीच मिळतील. एवढे सगळे हे प्रश्न आहेत, विचार करा एवढ्या टेस्ट आहेत 6 असे क्वालिटीचे दर्जेदार प्रश्न तुम्हाला नवीन पूर्ण तयार केलेले. प्रश्नावर तर काळजी घेतली तयार करताना ऑप्शनमध्ये सुद्धा तिथं मेहनत घेतलेली आहे, विद्यार्थ्यांचा माइंडसेट विचारात घेतलेला आहे. अशा सगळ्या ह्या गोष्टी तुम्हाला टेस्टमध्ये मिळतील. सो याचा नक्की फायदा करून घ्या आणि जे काही तुमचे रिपोर्ट्स असतील ते आवर्जून पाठवा. पुण्यात असेल तर कोणी येऊन इथं भेटा, ऑनलाईन असेल तर तुम्ही फोनवरती बोला, पण डिस्कशन करा आणि चुकलेली जी काही दिशा आहे ती बरोबर करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो भेटूया पुढच्या याच्यामध्ये. थँक्यू सो मच.